यांचं आगमन या ठिकाणी झालेलं, त्यांचं देखील स्वागत. मिनी ब्लॉगर आणि आमचे समर्थ लाईव्हचे सर्वेसर्वा रोशन म्हात्रे यांचं देखील स्वागत. क्या बात आहे. शार्पी लाईट आणि त्याचबरोबरीने tenniscricket.in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट. शिवाजी मंडप डेकोरेटर्स खरं तर सांगटोली यांचं उत्तम डेकोरेशन तुम्ही सध्या या स्पर्धेमध्ये पाहत आहे. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती मानकोली संघाचा गोलंदाज वैभव माळी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला सेकंडचा कॉल. भाग मिल्खा भाग. आणि काय थ्रो होता, कमालीचा थ्रो, ॲक्युरेट थ्रो होता. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आणि पहिला धक्का देखील बसला. टीम राज्य 11 जय बजरंग गोरसई ब संघाला. संदेश केणे बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू बाद. काय कमालीचा थ्रो होता, अप्रतिम. भिवंडीचे संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. पहिला करता सुपर 6चा सामना घरच्या मैदानावरती घोडीलदेव कसणकर संघाने जिंकलाय. मागचा सामना बाबदेव पाली. आता यातून एक संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये पोहोचेल. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्टम ही खरंतर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आणि प्रेक्षकांसाठी मात्र आज सुवर्ण संधी आहे. भाग्यवान विजेता प्रेक्षक ज्याने खरंतर आयवा कॅच पकडली तो आज घरी जाताना आला असेल कदाचित 4 व्हीलरमध्ये किंबहुना मित्रासोबत, परंतु जाताना बाईकवरती जाईल. त्यांना बाईक दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी. तिसऱ्या क्रमांकावरती कपिल केने मैदानाकडे चाललाय. या टीमचा आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू. त्यांच्याबरोबरीने पवन केनला आपण पाहताय. गोरसई ब संघ खेळतोय, मानकोली संघ देखील खेळतो. त्यामुळे व्ह्यूअर्सची संख्या आता तुम्हाला या लढतीमध्ये वाढताना पाहायला मिळेल. चांगली मॅच अपेक्षित राहील या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांसाठी. खरं तर गोरसई संघाने पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना पेठ संघाच्या अगेन्स्ट 5 षटकामध्ये फक्त 13 धावा दिल्या. सेकंड मॅच बोरशिती संघाच्या अगेन्स्ट त्यांनाही 15-16 धावसंख्येत रोखलं. तिसऱ्या सामन्यामध्ये बामणडोंगरी टीमला पराभूत केलं, 21 धावसंख्येवरती रोखलं. त्यामुळे गोलंदाजीमधला खरं तर मजबूत कडा गोरसई संघाचा. या स्पर्धेमध्ये पहिला एच अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. आवाज इथपर्यंत पोहोचला आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. कपिल केने बॅक टू द डगआउट. करते दिनेशजी नाईक, जीवनजी पाटील, जयेशजी मते यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक आलं. आणि जर का पुढच्या बॉलवरती प्रवीण विकेट मिळाला तर पहिला खेळाडू राहील. खरं तर पहिला रनआउट माफी असावी, त्यामुळे खरं तर आणखीन संधी आहे. मागच्या बॉलवरती खेळाडू रनआउट झाला होता. त्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला आहे. सूरज केने मॅन इन फॉर्म. सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू. दीपू माली खरं तर टीममध्ये नाही आहे. BPL स्पर्धा चालू आहे, भिवंडी प्रीमियर लीग. त्या कारणास्तव हा खेळाडू मानकोली संघाच्या स्क्वॉडमध्ये जॉईन होऊ शकलेला नाही आहे. परंतु तरी देखील या संघाने ज्या पद्धतीने कामगिरी या स्पर्धेमध्ये केली खरं तर त्यांचंही कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट मिळाले 2, त्यामुळे दबाव थोडासा आता गोरसई संघावरती. एकच रन धावफलकावरती 2 खेळाडू बाद. पवन केने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. कॅमेरामॅनला ही विनंती करेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र प्रेक्षकांनाही फोकस करा. पहिल्या रात्रीमधली गर्दी आणि आजची गर्दी देखील तितकीच तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या निमित्तानं. आयवा कॅचसाठी देखील पारितोषिकं आहेत या स्पर्धेमध्ये. 2 व्हीलर बाईक त्या भाग्यवान विजेता प्रेक्षकाला दिली जाईल. मालिकावेरीसाठी देखील आपण पाहता स्पोर्ट बाईक या ठिकाणी त्या खेळाडूला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना देखील स्पोर्ट्स सायकल आहेत. बघा हे प्रेक्षक बसलेत खाली, काही खाली बसलेले आहेत, काही जण उभे आहेत आणि तरी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. वैभव ते सरळ बॉल ऑन साईडला खेळले. हार्ड लेंथमध्ये हा बॉल टाकला होता वैभवने. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फटका पाहिला. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रन्सच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 2. टार्गेट बनवायचा आहे गोरसई ब संघाला. राज्य 11 जय बजरंग गोरसई ब आमचे मित्र भाई पाटील बुवा सांगडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय घरच्याच या खरं तर मैदानावरती कसलकंडचे आमचे आयोजक दिनेशजी नाईक, जीवनदादा पाटील, जयेशजी मते यांच्या वतीने पुरस्कृत केला हा संघ. ओव्हर पिच पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना
हा फटका पाहिला. वाईड स्ट्रॉंग ऑनला खेळत असताना आपण मला मिड विकेट क्षेत्राकडे खेळले आणि बरोबर 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 धावा आहेत. 2 गडी बाद. शांत सुरुवात, संयमी सुरुवात गोरसई संघाची मैदानामध्ये पाहत आहे. सुरुवात चांगली करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गुडघा टेकला होता. ऑन साईडला स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. बॅट ड्रिल करून दाखवतो त्या ठिकाणी सूरज, परंतु कौतुक करावं लागेल वैभवचं. पुन्हा एकदा आपण पहिला फिंगर रोल करत असताना जबरदस्त कटर टाकलाय आणि याही वेळेला डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा सामना देखील होतो, मैदानामध्ये रंगतो. एका बाजूला ड्रोनच्या माध्यमातून याही सामन्याचे चित्रीकरण केलं जाते, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगला व्ह्यू या स्पर्धेचा नक्कीच पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. निर्धाव चेंडू, त्यानंतर तेज तर्रार लेंथ बॉल. क्या बात आहे, धमाकेदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये वैभव माळीने धावा खर्च केल्या फक्त 3, गडी बाद केला 1 विकेट आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं मानकोली टीमला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-2 अशी परिस्थिती गोरसई ब संघाची. पाहायला मिळालं. जो संघ पराभूत होतो त्यालाही 5,000 रिफंड त्या ठिकाणी दिलं जात आहे. सर्व प्रेक्षकांची देखील भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिली करण्यात आली. आज शेवटची रात्र याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण हा गोड व्हावा असं म्हणतात आणि शेवटची रात्र देखील तितकीच गोड रंजक होताना आपण पाहत आहे. अप्रतिम असं हे आयोजन आणि नियोजन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहत आहे. सेकंड ओव्हरमध्ये सौरभ भोईर, पवन केरेने स्टान्स बदलला आणि गोलंदाज थांबला. क्या बात आहे. हे खरं तर हे रायवल तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही एका परिसरातील आहेत, भिवंडी परिसरातील. भिवंडी म्हटलं की सर्वात जास्त खरं तर गोडाऊनचा हब म्हणून त्या केंद्राला भिवंडी परिसराला म्हटलं जातं. सर्वाधिक गोडाऊन त्या ठिकाणी आहेत, परंतु क्रिकेटचं टॅलेंट देखील त्याहीपेक्षा जास्त आहे या भिवंडी परिसरामध्ये. आणि हे 2 भिवंडीचे संघ मात्र या मैदानामध्ये खेळताना आपण सध्या पाहत आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. याही वेळेला आपण मला रिव्हर्सचा प्रयत्न होता. जोरदार हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो होतं. बॅकअपला खेळाडू येतील तद्वर सेकंडचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही खेळाडू कमी नाही आहेत. चांगलं खरं तर दोघांमधलं ताळमेळ पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. नरहरी पाटील आणि त्यांच्या नरहरी घरत आणि गिरधर पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. मानकोली संघाच्या खरं तर खेळाडूंना पारितोषिक आलंय. वेदिका 11 चौटा हिरवा एकविरा मानकोली हा संघ सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. कुणाल पाटील भोकरपाडा यांच्या वतीने सलग 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुणाल पाटील भोकरपाडा यांच्या वतीने 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. साहिलचं देखील आगमन. रिवर्स, क्या बात आहे. उलटा मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. लॉंग चेस बॉल मात्र चाललाय एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. A1 पवन केनेचा हा खणखणीत चौकार. प्रवीण 19वा हा खरं रिव्हर्स चौकार आहे. ही खरं इत्तंभूत माहिती आम्हाला मयूर पाटील आमचे स्कोरर त्याने दिली. त्यांचंही खरं विशेष कौतुक करावं लागेल. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. यावेळेला लेंथ बॉल टाकलाय. ताकद भरपूर आहे पवनकडे, परंतु बॉल तितकाच सुंदर होता. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. गोलंदाजीमधली दाहकता भेदकता आपण संपूर्ण पहिल्या रात्रीमध्ये पाहिली गोरसई ब संघाची, परंतु यावेळेला त्यांना एक चांगलं सन्मानजनक टोटल पहिल्या सत्रामध्ये उभारावं लागेल, कारण मानकोली संघ देखील कमी नाही आहे. चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून राहिली. स्विचचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा. विनीत मालीने काय फलंदाजी केली. खरं तर आपण पहिल्या दुसऱ्या रात्रीमध्ये विनीत देखील चमकला, त्याने चांगली बॅटिंग केली. व्यावसायिक दर्जाचे खेळाडू तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील.
त्याचमुळे हे खरं तर दोन्ही संघ ताकदवान बनलेले आहेत आणि चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळाली. ग्रामीण धमाका बिग बॅश सारखी स्पर्धा टायटल पटकावणं सोपं नाहीये, ते काम मात्र गोरसई ब संघाने करून दाखवलं. मानकोली संघाच्या अगेन्स्ट हा सामना, यावेळेला ओव्हर पिच, क्या बात है, बॉटम हँडचा चांगला वापर, टायमिंग प्रॉपर. पवन केनेच्या बॅट मधून हा धमाका, रुबाबदार शानदार पवनचा हा दमदार षटकार. टायमिंग अफलातून हा षटकार होता, पायात टाकलेला यॉर्कर, वरिष्ठच्या साह्याने बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टायमिंग लाजबाब होता, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ते षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विनयजी मस्कर टेंबोडे तर हे देखील गोरसई संघाचे पुरस्कर्ते आहेत. भाईबुवा पाटील त्यांचा देखील विशेष मी उल्लेख करील. आराध्य 11 जय बजरंग गोरसई ब संघ मैदानामध्ये खेळतोय. या ही वेळेला प्रचंड गती होती या बॉलमध्ये आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू भरधाव वेगाने टाकला, हा बॉल निर्धाव. सेकंड ओव्हर कंप्लीट, सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर गोरसई संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 15 धावा. त्याला मात्र टू व्हीलर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. आणि बघा पारितोषिकामध्ये भर होतोय. खरं तर या ठिकाणी मानकोली संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी नाईक, जीवनजी पाटील, जयेश मते यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल 5,000चं पारितोषिक आलंय मानकोली संघाच्या गोलंदाजांना. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतो फॉरेनने रोहित माली. प्रत्येक विकेटला 200 आहेत. खरं तर नरहरी घरत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे सहकारी यांच्या वतीने पारितोषिक आलंय. हलकीशी कडा, कटर टाकला यॉर्कर, कडा घेत मात्र बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलाय. 1 मोर विकेट डाऊन, मैदानाच्या बाहेर चाललाय सूरज केणे आणि मैदानाच्या आतमध्ये चाललाय. वाट पाहत होतो, त्याची उपस्थिती असली की मैदानामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. असा एक दमदार खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वाला खरं स्वप्न पडलेला असा एक खेळाडू आपण पाहता मैदानामध्ये. भावेश पवार चाललाय 5व्या क्रमांकावरती. अडचणी आता वाढल्यात गोरसई संघाच्या वाट्याला. या अडचणीतून आता ही जोडी खरं तर मैदानाच्या बाहेर खरं तर जाताना मात्र चांगलं टार्गेट सेट करून जाईल का हे पाहावं लागेल. दोघांमध्ये प्रचंड कॅलिबर आहे, दोघांमध्ये चांगली ताकद आहे, दोघांमध्ये चांगली क्षमता आहे. असे दमदार खेळाडू सध्या विकेटवरती आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये जास्त धावा बनवायच्यात, पण एका बाजूला मानकोली संघाचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी, कमालीची गोलंदाजी केली आहे. जो सातत्य खरं मोमेंटम मिळालाय त्यामध्ये जर का सातत्य टिकवलं तर मात्र आता अडचणी वाढतील गोरसई संघाच्या वाट्याला. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय. चहूबाजूला खरं झपाट्याने विकसित होत असलेला हा परिसर, कसलगड अगदी गावाच्या आजूबाजूला आपण पाहता होणारा परिसर, त्याच्या मधोमध असं हे क्रीडांगण सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फुल लेंथ आहे, ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला हा फटका आहे. जबरदस्त फिल्डिंग, रन नाहीये, डॉट बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावली आपण पाहताय. 2.2 चेंडू या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. गेर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. फुल टॉस आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. कव्हर पॉइंटला वेगाने मारलाय, गॅप मध्ये मारलाय भावेशने. इथे मात्र आलाय खणखणीत चौकार.
शरीराचा भेद घेत असताना विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलर्सचं कमबॅक पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 19, 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. याही वेळेला कव्हर्सला क्या बात आहे, इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने सीमा पार. भावेशचा खणखणीत चौकार. बाईचा चौकार. प्रतिम खरं तर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं आणि आज शेवटची रात्र. हरिभक्त परायण अनंता शेठ पाटील, भारतीय जनता मजदूर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, धनश्री RMC इन्फ्राचे सर्व आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर आपल्या रायगड जिल्ह्यातील एकमेव खरं पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार, पोंजे पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अस्मिताताई अनंता शेठ पाटील यांना आपण मंचावरती पाहत आहे. आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर त्यांना आपण पाहता. भरभरून खरं तर ही गर्दी. असं म्हणतात आदरणीय अनंता शेठ पाटील साहेबांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व ही मान्यवर मंडळी तुम्ही मंचावरती पाहत आहे. पहिल्या रात्रीपासून हा स्टेज मला रिकामा पाहायला मिळालेला नाही, हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. या पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांची गर्दी देखील पाहिली, हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये आपण पहिला उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस tenniscricket.in माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबरने सामने अटीतटीचे होताना देखील पाहिले, हे यश आहे या स्पर्धेचं. न भूतो न भविष्यती असं हे आयोजन सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहे. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 आठवणीत राहणारं आयोजन राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती हरेश माली, सलग 3 विकेटला दिनेश नाईक, जीवन पाटील, जयेश मध्ये यांच्या वतीने तब्बल 5,000 पारितोषिक आहे मानकोलीच्या गोलंदाजांना. नरहरी घरत साहेब यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. ही मात्र अनाउन्समेंट आम्हाला करावीच लागेल. फुल टॉस आहे, हलक्या हाताने मात्र ऑफ ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस, लाजवाब एफर्ट्स, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा घेतल्या दोन्ही फलंदाजाने. धावा महत्वाच्या आहेत, 29 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. मागच्या षटकामध्ये 22चा चौकार या सामन्याला कलाटणी देऊन गेला, किंबहुना थोडासा मोमेंटम मिळाला गोरसई ब संघाला. अजूनही वेळ गेलेली नाही. या 5 बॉलमध्ये कमबॅक करावं लागेल. गोलंदाज त्या ठिकाणी हरेश माली, पवनसाठी ट्रॅप लावलाय त्या ठिकाणी. खरं तर आपण पाहिला बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये एक फिल्डर उभा केला, कदाचित रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी ही रणनीती आखली असावी. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळले. फिल्डर आहे थ्रू द कव्हर्स, खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट. धावा येत नव्हत्या आणि इथे मात्र धावा बहाल केल्या. इथे मात्र आला नशिबाचा चौकार टीम गोरसई बला.
करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. क्या बात आहे. पाहुण्यांचं स्वागत आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांना आपण मंचावरती पाहता. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आनंदाशेठ पाटील साहेबांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहता आणि संपूर्ण आमच्या नारी शक्ती या स्पर्धेचा आनंद घेत असताना पवन केनेसाठी पायात टाकला बॉल, ड्राईव्ह करत असताना मिड विकेटकडे हा फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर आहेत, थ्रो येईल तद्वर मात्र एक सिंगल रन मिळाली. एंड बदलला. आता भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला आलाय. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 34, 34 धावा, 3 गडी बाद 34. लास्ट ओव्हर पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट बनवायचं आहे. राधे 11 जय बजरंग गोरसई ब संघाला मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार दी प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातं. अतिशय आक्रमक असा खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होताना हरीश माली या कर्तषटकामध्ये कमबॅक केलं. मिस फिल्डिंगचा चौकार जर का आला नसता तर मात्र आणखीन दबाव थोडासा पाहायला मिळाला असा गोरसई ब संघावरती. खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बडे मॅच का बड्या खिलाडी म्हणून भावेशला संबोधलं जातं. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. कमी गती केली होती बॉलची. क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या ठिकाणी. गोलंदाज हरीश माळीच्या माध्यमातून हातभर टर्न केला बॉलला आणि त्याच वेळेला आपण पाहिलं बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. टो एंडला फटका लागला. एक धाव आली. आता शेवटचा निर्णायक चेंडू. धावसंख्या धाव फलकावरती 35, 3 गडी बाद 35. अंतिम बॉल. दत्ता गायकर आमच्या ऑन स्क्रीन सध्या त्यांना आपण सध्या पाहत आहे. स्पर्धेसाठी देखील प्रचंड मेहनत त्यांची राहिली. खरं तर या मैदानाचा जो दृश्य तुम्हाला या इनिंगनंतर आम्ही नक्कीच दाखवू. किती मेहनत आयोजकांनी या स्पर्धेसाठी घेतली त्याबद्दल सातत्याने चर्चा केली जाईल. दिमागदार असं आयोजन. कसलकंड गावाला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देणारे आयोजन सध्या आपण पाहत आहे. कसलकंड नगरीमध्ये वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 आदरणीय हरिभक्त पारायण अनंताशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून हे आयोजन पुढे आले होते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय. बॅट अँड पॅटच्या मधून 22च्या स्वरूपात सिंगल आली. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना राधे 11 जय बजरंग गोरसई ब संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 36. आता येणारे 24 बॉल मानकोली संघाला बनवायच्या तब्बल 37 धावा. पुढच्या इनिंगकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा आवाज रॉकस्टार प्रवीण गायकरांचा. धन्यवाद डीजे. स्वागतासाठी आणि विनंती करणे या कार्यक्रमाचे सर्व अनंताशेठ पाटील त्यांनी प्रीतमदादा म्हात्रे यांचं स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. कारण या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ काढला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. असं म्हणतात मित्रांनो, ज्या समाजात आपण वाढलो, ज्या मातीत आपण खेळलो, त्या समाजाचं त्या मातीचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या गोष्टीची जाणीव ज्या माणसाकडे असते त्याचं प्रत्येक पाऊल यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असतो आणि त्याचं जिवंत उदाहरण आमचे प्रीतमदादा म्हात्रे. हातचं ज्यांचं असणं, या स्पर्धेसाठी उपस्थित राहणं, या चराचर सृष्टीलाच नव्हे तर मातीच्या प्रत्येक कणाकणाला अभिमान, स्वाभिमान, ताटबाणा आणि संघर्षातून जीवनाला मिळालेला वळय, अस्मिता, अस्तित्व, प्रतिभा आणि प्रतिमा यांचं संमिश्र मिश्रण ज्यांच्या जीवनात ज्यांनी सहर्ष जिवंत ज्वलंत ते अनुभवलं ते समाजसेवक, ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत. अनंतशेठ पाटील यांची ही स्पर्धा आहे. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 असं या स्पर्धेचं नामकरण आहे. आजची शेवटची रात्र आहे. या स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन. या स्पर्धेमध्ये काहीतरी आगळं वेगळं करण्याचं काम, नुसतं क्रिकेट खेळवायचं नाही तर या नवीन युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे आयवा कॅस प्रेक्षकांसाठी इथे पारितोषिक आहे. बाईक आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी कुठे काही नसतं, खेळाडूंसाठी असतं. प्रेक्षकांसाठी बाईक आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे
पहिल्या राऊंडमध्ये हरणाऱ्या संघाला अर्थातच 2 लाख रुपये आपली प्रथम पारितोषिकाची रक्कम आहे. आपण घेतो एंट्री फी 18,000 रुपये आणि पहिल्या सत्रामध्ये जो संघ हरेल त्याच्यासाठी 5,000 रुपये रिफंडसुद्धा आहेत, परतसुद्धा दिले जातात. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दादा, या स्पर्धेमध्ये येणाऱ्या खेळाडूंसाठीच नाही तर सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा 6च्या 6 रात्री जेवणाची व्यवस्था सुद्धा इथं केलेली आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण ही स्पर्धा आणि मला तुमच्याकडून ऐकायचं या स्पर्धेबद्दल शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर एवढं असल्यावर अजून काय बोलायचं आम्ही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील स्मृती चषक 2025 आणि खरोखर हे आत्ता आपल्याला सांगितलं बुवा, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय की प्रेक्षकांसाठी सगळ्या दिवस जेवण, प्रेक्षकांसाठी प्राईज आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं नक्कीच प्रेक्षक देखील आशीर्वाद दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, हे देखील सगळ्यांसमोर मला सांगावं लागेल. अतिशय चांगलं असं आयोजन आजच्या दिवशी दत्तजयंती आणि दत्तजयंतीच्या दिवशी येण्याचा भाग लाभला. कारण आज सगळीकडे फिरत असताना मी बघतोय, काल पण येणार परंतु इलेक्शनचे सगळे वारे असल्यामुळे ह्या थोड्या दिवसात यायला जमलं नाही, परंतु आज कुठल्याही परिस्थितीत तिथे जाणार हे ठरवलं होतं आणि इथे पोचलो. अतिशय सुरेख असं आयोजन. अस्मिताताई, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद, कारण आज दत्तजयंतीचा दिवस आणि तुम्ही आज शेवटच्या दिवसानिमित्त इथे थांबलायत, म्हणजे प्रेक्षकांची काळजी घ्यायला तुम्ही थांबलायत. तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि मी नेहमी तरुणांना एकच सांगत असतो, कारण एक खेळ खेळतात शेवटी आयोजनकर्ते हे महत्त्वाचे असतात. आयोजनकर्ते नसते तर कदाचित याला प्लॅटफॉर्म मिळाला नसता असं मला वाटतं. आणि आपल्या खेड्यातील हे सगळे प्लेयर्स आज बघा तुम्ही, भारत देशाच्या म्हणजे मेन टीममध्ये किंवा आउट ऑफ इंडिया जरी बघितलं तर आपले खेळाडू या खास करून पनवेल, उरण, खालापूरमधले दिसतात. आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आयोजनकर्ते आहेत म्हणून आपण आहोत. आणि एक लक्षात ठेवायचं जे मी नेहमी सांगतो, जिंकल्यानंतर उन्मत्त व्हायचं नाही आणि हारल्यानंतर खचून जायचं नाही. ही वेळ आलीच, तुम्हाला सांगतो येणार नाही, खचून जायची वेळ अजिबात येणार नाही, पण आलीच तर या प्रीतम मात्रेला हाक मारा, तुमच्यासोबत असेल हे देखील तुम्हाला मी सांगतो. आणि पुन्हा एकदा बुवा, आमचे जुने संबंध आहेत. पहिले जरी आम्ही इकडे तिकडे असलो परंतु आता आम्ही एकत्र आहोत. आणि शेवटी लोकांची, नागरिकांची सोय करण्यासाठी ही गोष्ट आहे. आणि येणाऱ्या आता आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळामध्ये जो आपला भरतीचा विषय आहे, सर्वप्रथम 27 गावांचा आहे, त्याच्यानंतर उर्वरित आहे, या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीवर होतील. काही जण बरेच असे उठवतात की वावड्या की असं नाही तसं नाही. हे बघा, विश्वास ठेवा, गेले 4-5 वर्षे त्याच्यावर मी स्वतः काम करतो आहे. त्याच्यामुळे असं काही हवेत सोडणारे आम्ही नाही आहोत. जिथे गरज आहे तिथे नक्कीच आम्ही मदतीचा हात पुढे जाऊन नेणार आहोत. आणि त्याची सोय आणि त्याची आता तयारी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता ग्राउंड स्टाफची जरी भरती असली, पुढे जाऊन सगळं काही होणार आहे. फक्त तुमचा विश्वास आम्हाला हवा आहे आणि त्या विश्वासासाठी आम्ही ह्या अशा प्रोग्रामला फिरत असतो. आणि खेळाडूंना एकच सांगतो की तुमच्या फक्त पाठीवर कौतुकाची थाप मारायला मी स्वतः येत असतो. आणि मग ती छोटी मॅच असू दे किंवा आजची मोठी मॅच असू दे, आम्ही जात असतो. पुन्हा एकदा आमंत्रण दिलं, ते स्वीकारलं आणि तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि मला वाटतं मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, 6वी रात्री तुम्हाला एका मैदानाचा आम्ही आराखडा दाखवतो. 8 दिवसामध्ये मैदान झालं. जरा बघू दे दादांना पण की अनंत पाटील साहेबांनी हे मैदान कसं बनवलं. आणि अजून एक खास वैशिष्ट्य या स्पर्धेसाठी दादा, कोणत्याही प्रकारच्या डोनेशन घेतलं गेलं नाही, कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली गेली नाही. या स्पर्धेमध्ये 1ही रुपयाची देणगी कोणत्याही मान्यवरांकडून, कोणत्याही पाहुण्यांकडून स्वीकारली गेली नाही. तर थँक्यू व्हेरी मच. हे मैदानाचं स्वरूप पहा. 8 दिवसापूर्वी असं काही चित्र होतं आणि ते म्हणतात ना, नव्हत्याचं होतं केलं. अक्षरशः या मैदानाला पुन्हा एकदा एक चांगलं रूप देण्याचं काम या संपूर्ण आयोजक मंडळींनी केलं. पुन्हा एकदा दादा, तुम्हाला मी आसनस्थ होण्याची विनंती करेन. निघतायत वाटतं, त्यांचं खरोखर मनापासून आभार. शिवशाहीर अविनाश मकास साहेब, आपण थांबायचं, आपलं स्वागत आहे.
या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत करायचं आहे. बरीचसे मान्यवर आहेत, सगळ्यांचं स्वागत करूया. आणि स्वागत तर होणारच आहे, कुठल्याही मान्यवरांनी इथून जाऊ नये ज्यांचं स्वागत झालं नाही त्यांचं. परंतु मैदानामध्ये एक महत्त्वाची मॅच चालू आहे. वळूया पुन्हा एकदा आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या समवेत. थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर. सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा, बोट छाटली त्यांची त्या शुभा नामाचा त्रिवार मानाचा मुजरा. चलेंगे मैदान की तरफ. बिग बैटल आपके सामने नजर आता हुआ गोरसई और मानकोली के बीच में. एक तरफ आप देख सकते हैं राध्य 11 जय बजरंग गोरसई ब यानी कि भाई बुआ पाटिल इनके द्वारा इस टीम को पैक किया गया. और एक तरफ आप देख सकते हैं जहां पर दिनेश पाटिल, जीवन पाटिल, जयेश मते इनके द्वारा वेदिका 11 चौटा हिरवा एकवीरा मानकोली टीम को इस टूर्नामेंट में पैक किया गया है. दो टीमें भिवंडी की है और एक तरफ बात करेंगे पैकर मात्र रायगढ़ के. मजा आएगा इसमें कते संदनीय दो टीमों के बीच में. तो हाफ ट्रैकर की बॉल शायद हिट विकेट हो चुका है. फाइन के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन वहां पर पैर लगा विकेटों के ऊपर और इसी के साथ पहला करारा छटका वेदिका 11 चौटा हिरवा एकवीरा मानकोली को. ब टीम के गेंदबाजों को सुवर्ण मौका है. लगातार 3 विकेट लेते तो सांगड़े गांव के सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर यानी कि महाराष्ट्र में आप देख सकते हैं जिस तरीके से जिम्नास्टिक बॉडी बिल्डर लेवल जो कंपटीशन होते हैं वहां पर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर यानी कि प्रणय पाटिल सांगड़े, इनके ओर से 10,000 का इनाम है. राध्य 11 जय बजरंग गोरसई बी टीम के गेंदबाजों को यह सुवर्ण मौका रहेगा. तगड़ी फाइट है इस मैदान के अंदर. आप देख सकते हैं दोस्तों कि जिस तरीके से लक्ष्य 37 रनों का. चलिए गिरधर पाटिल लेके बात करेंगे. इनकी तरफ से हर छक्के के लिए 300 रुपया पर रहा. तो निश्चित तौर पर सीरीज के लिए अगर कोई भी खिलाड़ी अगर थोड़ा सा अलग क्रिकेट खेलता है तो फिर दूसरे प्लेयर को दी जाएगी. दोनों भी अगर गाल बोट लगाते हैं कुछ तो फिर तीसरे को दी जाएगी. पूरी तरीके से आपको प्योर क्रिकेट यहां पर खेलना पड़ेगा. चलिए शुरुआत बेहतरीन नजर आती हुई. तो भावेश पवार थोड़ा सा रुके. ये बाबू साहब भी अगर बात करेंगे ना तो दोनों के बीच में बैटल काफी अच्छा हमें देखने को मिला है. फिलहाल देखेंगे लक्ष्य 37 का छोटा जरूर है लेकिन ये लक्ष्य बड़ा बनाने में राध्य 11 जय बजरंग गोरसई ब अब देर नहीं करेगी. आज दीपू माली नहीं है, विनीत माली नहीं है जो बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग में बिजी शेड्यूल में होने की वजह से वो मौजूद नहीं है. बैकफुट माफ कीजिए शॉर्ट पॉइंट की तरफ गेंद जा रही है, उठाए गए फील्ड करेंगे. केवल 1 ही रन वहां पर मिलेगा. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. जब पहले सत्र में राध्य 11 जय बजरंग गोरसई ब बल्लेबाजी कर रही थी तो केवल 3 रन उनके बने थे. लेकिन उसके बाद बात करेंगे मैच वहां पर सेम टू सेम नजर आता हुआ. आमचे सुनील माली साहेब सरपंच आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस विश्वजित पाटील, कांबे ग्रामपंचायत सचिन कुरुंगले साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. इस बार हवा में गेंद जरूर है, पीछे खिलाड़ी दौड़ रहे और ये कैच पकड़ते तो टूर्नामेंट का सर्वश्रेष्ठ ये कैच बन सकता था. अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे लेकिन दोस्तों ये खिलाड़ी की फील्डिंग को दाद देनी चाहिए. एक बार जोरदार तालियां. कपिल के ने थे, कोशिश नहीं छोड़ी आखिरी गेंद तक. क्या बढ़िया फील्डिंग. एक्शन रिप्ले में आपको नजर आते हुए 4 रन मिले. 4 की मदद से टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे 6 रन. मजा आएगा, मजा आएगा. 2 रायगढ़ के पैकर, एक कसलखंड, एक सांगड़े का और मात्र टीमें दोनों भी भिवंडी की आज कसलखंड के नगरी में खेल रही है. इस बार फ्लिक किया ऑन साइड में, खिलाड़ी बॉल के नीचे. ये कैच ड्रॉप है, शायद पवन केने थे मेरे ख्याल से जो कैच पकड़ने में थोड़ी सी तकलीफ हुई उन्हें. और ये आता हुआ अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे कि अंतिम गेंद के ऊपर यस मैक्सिमम 6 रन. महंगे ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर बना है 12. 1 विकेट के नुकसान पर चौटा हिरवा एकवीरा मानकोली.
अनंता शेठ पाटील यांनी काही शानदार आयोजन आणि सातत्याने आम्ही उल्लेख करतो की ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलंय आणि आज संपूर्ण रायगड महाराष्ट्रामध्ये आयोजनाचा गाजाबाजा तुम्ही सातत्याने पाहताय। तो बॉलिंग में परिवर्तन, दूर वाली छोर से आप गेंदबाज देख सकते हैं A1 पवन के ने, जिन्होंने अच्छे अच्छे बल्लेबाजों को और खास करके अपने गेंदबाजी में काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया है। रोशन हसतो पवन के ने, ज्याने आपल्या सिने क्षेत्रामध्ये देखील ज्याने दमदार योगदान दिला। नवरा पाहिजे गोरा गोरा पार्ट 2, त्याच्यानंतर एक चांद नावाला आयलाय गो, प्रेमाचा करू नको ड्रामा ग पुरी, दिसते मॉडेल भारी, असे भरपूर अल्बम त्याचे आम्ही सातत्याने पाहिलेत आणि तितक्याच ताकदीचा तो खेळाडू देखील या क्रिकेट पटलावरती राहिलाय। अंतिम गेंदे बची है, 18 गेंदों में 25 रनों की जरूरत है। विकेट कीपर द्वारा थोड़ी सी यहाँ पर मिसफील्ड नजर आती हुई सूरज की ओर से बाइक के तौर पर एक सिंगल मिलेगा। अच्छी बात है कि जहां पर बात करेंगे हमारे कप्पू के ने इस टीम के मैनेजर है और भिनार ग्राम पंचायत भिवंडी यानी कि भिनार ग्राम पंचायत के माजी सरपंच विनोद दादा हरड आपका स्वागत करेंगे। कीर्तनजी पाटील यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया। वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील या स्मृती चषकामध्ये कीर्तनजी पाटील, धन्यवाद। तर मंगेशजी लबडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे मुलुक मैदान तोफ, त्यांच्या मुलाचा वाढदिवस आपण लवकरच 6 डिसेंबरला अथर्व यांचा वाढदिवस आपण पाहू शकाल। ओ तू पकड़ू कि मैं पकड़ू, दोनों देखते रहे, लेकिन यहाँ पर मौका मिला बल्लेबाज मैं दूंगा वैभव माली को। वैभव माली एक बार जम जाए तो फिर उनके बल्ले से छक्कों की टोली निकलने में देर नहीं निकलेगी। क्या बढ़िया यहाँ पर कमबैक, वार पलटवार, तू भारी का मैं भारी, ये तो आने वाला समय यहाँ पर बता पाएगा। लेकिन दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है और जब तक सवाल है रन 37 रनों का, उस लक्ष्य का पीछा करते हुए अभी भी स्कोर रुका हुआ है 13 रन। वो मिस टाइमिंग था जरूर, शॉर्ट पॉइंट अंपायर थे वहां पर, उनके सामने से गेंद को निकाला, पीछे डीप पॉइंट में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 2 रन, माफ कीजिएगा 15 बने। गुड रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर 2 खिलाड़ियों के बीच में। बाएं हाथ के बल्लेबाज वैभव माली का छोड़ा हुआ कैच राध्य 11 जय बजरंग गुरसई ब टीम के लिए क्या तकलीफें पहुंचा देगा। फोकस ऐसा होना चाहिए ना बाबूशाह कि रास्ते में कितने भी कांटे क्यों ना आए, आपका ध्यान कभी नहीं भटकना। तो इस बार जी हाँ हल्के हाथों से खेला जरूर है, कवर स्वीपर कवर्स की दिशा में गेंद को उठाए फील्ड करे, यह अच्छा ओवर है। फील्डरों का साथ लेना बाबूशाह बहुत जरूरी होता है और कहीं ना कहीं आप देख सकते हैं वहां पर फील्डरों का साथ भी मिल रहा है, लेकिन जो कैच छूटा है उसके लिए थोड़ा सा परेशानी अभी झेल रही है। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 16 के ऊपर, 37 रनों का लक्ष्य है, यानी कि जीतने के लिए बात करेंगे अंतिम 14 गेंदें और 14 गेंदों में 21 रनों की जरूरत है। स्क्रीन के ऊपर अनंता शेट इनको देख सकते हैं, 4000 से अधिक दर्शक जुड़े, स्वागत है। तो इस बार नेटरा स्टाइल में घूमकर खेलने का प्रयास, डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र 1 से ज्यादा कुछ नहीं है। अब तक पवन केने ने जान जरूर डाली है, अंतिम गेंदें बची है 13 गेंदों में चाहिए 20 रन। ये स्क्रीन के ऊपर आपको दर्शक खचाखच देख रहे हैं, जितनी पहले रात्रि में गर्दी थी ठीक उसी तरह ये आज आप मेगा फायनल के दिन दर्शकों की तादाद आणि प्रेक्षक म्हणल्यानंतर या स्पर्धेचे मायबाप आणि या स्पर्धेच्या वतीनं या प्रेक्षक मायबापांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। अंतिम गेंद इस ओवर की पवन केने, जड़ में ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, ओवर की समाप्ति। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 17, जीतने के लिए चाहिए 12 गेंदें, 20 रनों की जरूरत। चाहिए, यह आपको सब कुछ मिला है और सचमुच आप बिल्कुल भाग्यवान हैं।
वरती अनंत शेट यांना पाहता मित्रांनो, हबप अनंत हरिभाऊ पाटील याच्या नावाचा थोडक्यात अर्थ म्हणजे अनुभवाची खान, माणुसकीची जाण असलेला नेता म्हणजे अनंताजी पाटील. न म्हणजे नतमस्तक होऊन माऊलीच्या चरणी अविरत जनसेवा करतात मन लावून असे आमचे अनंतजी पाटील. त म्हणजे तन मन धन त्रिवेणी संगम असणारे एकमेव आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हबप अनंत हरिभाऊ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. वारकरी जनता माझी मायबाप मी जनतेचा सेवेकरी, वैकुंठवासी बाबा हरिभाऊंची धुरा घेऊन खांद्यावरी अविरत सेवा करतो आमचा हा वारकरी. अरे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे अनंत शेठ पाटील आपण यांना पाहतो. तो पहली गेंद यहाँ पर आप देख सकते हैं, डॉट बॉल की समाप्ति. मंगेश शेठ लबड़े सुप्रसिद्ध उद्योजक समाज सेवक आमदार महेश बाल्दी साहब इनके निकटवर्तीय अभ्यासु विश्वासु सरदार जिन्हें कहा जाता है. इनके सुपुत्र अथर्व मंगेश लबड़े, इनका 6 दिसंबर को धूमधाम से जन्मदिन मनाया जाएगा. तो पहली गेंद डॉट, गेंदे बची है 11, 20 रनों की जरूरत है. लीडिंग एज, हो कमाल का कॅच. असं वाटतं की एक मराठी गाणी रोशन कुण्या गावाचा आलं पाखरू बसलंय डौलात त्यांना खुदुखुदू हसते गालात. कदाचित हा झेल अचानक भेटला आणि तो खुदुखुदू हसतोय गालात आणि घडी बाद होईल मला तर वाटतंय. रिव्यू लेग बाय तो चलिए जश्न मना रहा थे, एक समय लग रहा था ये आउट है लेकिन बाल बाल ये बाबूशाह छिंगो छिंगो हो गया आपके भाषा में. और नितलास के टूर्नामेंट में दोस्तों आप देख सकते हैं कि ये खिलाड़ी ने एक ही मैच में 2 मेडन ओवर का रिकॉर्ड किया था. लेकिन रोशन भूलना नहीं चाहिए कि वहां पर स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम ने भी सदमा दिया था बड़ी बड़ी टीमों को. टेम्ब्यूनी टीम को परास्त किया, इन्होंने भी 90 के ऊपर मारे थे, वो भी 90 के करीब पहुंचने वाली थी. फिर भावेश ने कहा कि मैं ओवर नहीं डालने वाला था लेकिन वो नौबत आई. ये क्रिकेट आहे की बासिया पलटने में देर नहीं होती. आणि आम्ही सांगतो रोशन की कधी कुणाला कमी आखू नका. 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिखण्यासाठी कामा येतो आणि तशीच फाईट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 ओव्हर फेकलेत, फक्त 6 धावा दिल्यात त्या कपिल केने या गोलंदाजानं. जबरदस्त मैच दो टीमों के बीच में. कपिल केने फिर से एक बार तैयार, हाफ ब्रेकर की बॉल, हाफ आमचा किया है, छोड़ा हुआ कैच और ये चले पे नमक स्क्वायर लेग के ऊपर से. दैट्स अ बिग 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 हिट. चलिए जिसने कैच पकड़ा है वो आइए, 500 रुपए कूपन लीजिए और एक टी शर्ट लेने के लिए आइए. और नितिन भाई गाना भाई रेडी रख, बख्शीस घ्यायला स्टेजवर आयला. अरे आईवा कैच वाला तो आईवा कैच वाला. 6 रन 6 की मदद से स्कोर पहुंचा है 24 रनों के ऊपर, यानी कि लगातार 3 विकेट लेते हैं. तो सांगड़े गांव के सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर प्रणय पाटिल इनके ओर से 10,000 का इनाम इस वक्त दिया जाएगा. मैंने सांगू नहीं गेला तुका आणि पैशाला मुकू नका, लेकिन यहाँ पर बिल्कुल खिलाड़ियों को हौसला अफजाई करने का ये उनके समर्थकों का ये योगदान है. 9 गेंदे 13 की जरूरत. बारी बारी नितिन सबकी बारी, आता तुझी की माझी. इस बार भी अच्छा शॉट, बॉलर ओवर द हेड, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन की तरफ. हो अंतिम चरण में चीते की दौड़ लगाई जरूर. क्या एफर्ट थे वहां पर खिलाड़ी पवन के ने. पिछला जो कैच ड्रॉप हुआ था उनकी ओर से फील्डिंग खराब हुई थी, लेकिन इस बार एवन पवन की ओर से कोई गलती नहीं है. 2 रन मिलेंगे 2 की मदद से. स्कोर बनाए 26 रन और गेंदों के बीच में फासला. आखिरी 8 गेंदें बची है और 8 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत. सोच हमेशा इसी रखो बाबूशाह कि जो मुझे आता है उसे मैं कर लूंगा, जो मुझे नहीं आता वो मैं सीख लूंगा. ये गलतियां फील्डिंग में हुई है लेकिन उनको सुधारते हुए अब राध्या 11 जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई बी टीम को भी कम बैक करना पड़ेगा. वेदिका 11 चौटा हिरवा एकवीरा मानकोली भी लाइव में नजर आ रही है. व्हाट अ शॉट, इट्स बॉल डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से. दैट्स अ कड़क 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 हिट. तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कारण जो कोणी आम्हाला नडेल तो डायरेक्ट ढगात. आणि रोशन ढगात लाइटिंग लावणारा हा लखलखता षटका ठोकला या पट्ट्यानं. वैभव माली, रोशन ने क्या छोड़ा था, उसकी गलती भुगत रही है वहां पर राध्या 11 जय बजरंग गोरसई ब टीम. इस बार भी
इस बार भी तू भारी कि मैं भारी, और ये वैदिक स्ट्रोक है और इसी के साथ टॉप 3 में क्वालिफाई वेदिका 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली, हार्दिक अभिनंदन। थोडा उभा कॅच, वैभव माली तो माली उतारला भिवंडीतून आणि तो वैभव माली ठरला या सामन्याचा सामनावीर। वैभव प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अवॉर्ड। क्या बात है। आणि मी स्वागतासाठी इथे वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या विभागातील एक तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राऊत सर आपणाला विनंती करेन यावं आपण स्वागतासाठी। तर बघा, ट्रॉफी स्वीकारण्यासाठी सर्व खेळाडू पाहिजे, सर्व टीमचे, ही सूचना मी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवतो। वैद्यकीय क्षेत्रातील आमच्या विभागातील एक तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राऊत सरांचं स्वागत। कारण 12 खेळाडूंना गिफ्ट आहे मला तर वाटते। स्वागत इथे पाहत आहोत डॉक्टर सरांचं। या कार्यक्रमाचे सर्व अनंत शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत, यथोचित मान सन्मान केला जातोय। काय मॅच झाली प्रवीणजी गायकर, मानकोली विरोधात घोरसाई ब संघ, अतिशय जबरदस्त मॅच। दोन्ही ठाणे जिल्ह्यातले मातब्बर संघ आणि एकमेकांच्या समोर अगदी वाघासारखे लढले आणि शेवटच्या क्षणी मात्र मानकोली संघ इथून मात्र विजय प्रस्थापित करतोय। स्क्रीनवर आपण पाहाल डॉक्टर रवींद्र राऊत सरांना। त्यानंतर मी इथे आमंत्रित करेन आष्टेगावचे आमचे मित्र प्रदीप वसंत पाटील यांना विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रदीप वसंत पाटील, त्यानंतर दुसरे मान्यवर आमचे प्रकाश वसंत पाटील यांनाही विनंती असेल आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। त्यानंतर अमित घनश्याम पाटील या मान्यवरांनाही विनंती करेन, अमित घनश्याम पाटील आपणालाही विनंती करेन आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मान्यवरांचं स्वागत आपण इथे स्क्रीनवर पाहाल। मॅन ऑफ द मॅचची घोषणा केली कॉम्बॉक्समधून, प्रवीण दुगाडीजी मॅन ऑफ द मॅच। वैभव माळी यायचं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू। त्यानंतर लकी ड्रॉ होईल, पहिल्यांदा वैभव माळीला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ। वेल डन वैभव, वेल डन। अक्षरशः मैदानावर चित्तथरारक खेळ करून जीवनदान मिळालेला हा खेळाडू मात्र नडला आणि आपल्या संघाला शेवटच्या क्षणापर्यंत विजयापर्यंत नेऊन ठेवण्याची मोठी कामगिरी वैभवच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील आमचे मुख्य आयोजक। चला काय हरकत नाही आहे। सन्माननीय संतोष दत्तात्रय पाटील कसळखंडून आहेत, त्या मान्यवरांना विनंती करेन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। निखिल शेठ पाटील भोकरपाडा एक यशस्वी उद्योजक, ग्रुप ग्रामपंचायत खानावलेचे सदस्य सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत आपण इथे स्क्रीनवर पाहाल। आज खऱ्या अर्थानं पाहुण्यांची मांदियाळी आहे या स्पर्धेसाठी, कारण शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये